बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केलं। त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचं आवाहन केलं। तसंच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला। विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं। देवेंद्र फडणवीस म्हणाले की 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असं आंदोलन केलं। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली। त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। यामुळे अत्तर रोडमधील नमाज आटपून 200 ते 250चा जमाव त्या ठिकाणी जमला। हा जमाव नारेबाजी करू लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलण्यास सुरुवात केल्यानं पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानं त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात निमंत्रित करण्यात आलं। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचं नुकसान झालं। या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। तिसरी घटना भालदारापुरा सायंकाळी 7:30 वाजता झाली। तिथं 80 ते 100 लोकांचा जमाव होता। त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। त्यामुळे अश्वधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 JCB आणि काही 4 चाकी वाहनं जाळण्यात आली। औरंगजेबाचे उदात्तीकरण करायला तो काय तुमचा नातेवाईक होता का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारलाय। औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि समर्थन सहन केले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबासोबत केली होती। त्यामुळे सपकाळ देखील देशद्रोही असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे। सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असा कडक इशारा शिंदे यांनी दिलाय। औरंगजेब महाराष्ट्राला लागलेला कलंक असल्याचे देखील ते म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना क्रूर प्रशासक म्हणून औरंगजेबाशी केली। औरंगजेब हा देशद्रोही होता। त्याने धर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ केला, त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली। मुख्यमंत्र्यांनी सपकाळ यांची जीभ छाटली का, डोळे काढले का, चांबडी सोलली का, असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केलेत। तुम्ही कोणाची तुलना कोणाशी करत आहात असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही औरंगजेबाशी करता का, तुमचे काय चालले, असेही शिंदे यांनी नाना पटोले यांना विचारले आहे। तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी, अन्यथा ते औरंगजेबाचे समर्थन करत असल्याने तेही देशद्रोही ठरत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे। गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरू आहे, कोणी सुरू केले, कशासाठी सुरू केले, त्यांच्या मुळाशी सरकार जाणारच असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे। मात्र औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, शिवाजी महाराजांसारखा होता, अशी तुलना अबू आझमी यांनी केली होती। त्याचवेळी आझमी यांना समज दिली होती। मात्र औरंगजेबाचे उदात्तीकरण योग्य आहे का, असा माझा प्रश्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। मेरी संस्थेच्या समितीवर नेमलेले अधिकारी मराठवाड्याच्या समन्यायी पाणी वाटपाच्या विरोधी भूमिका घेणारे आहेत। जायकवाडी धरणाच्या पाणी कपात करण्याचा अहवाल जुन्या पद्धतीनं तयार करण्यात आलाय। सदरील अहवाल नवीन तंत्रज्ञान वापरून रिव्हर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीनं करणार का, असा प्रश्न आज विधान परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। बाष्पीभवनाच्या आधारावर मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचं पाणी कपात करण्याचा अहवाल देण्यात आलाय। सदरील अहवाल एकाच वर्षाच्या अभ्यासक्रमावर सादर करण्यात आला असल्यानं दरवर्षी वातावरण बदलत असतं, त्यामुळे बाष्पीभवन होण्याची परिस्थिती सुद्धा बदलू शकते। यामुळे एका वर्षाच्या बाष्पीभवनावर आधारित हा अहवाल बनवला जाऊ नये अशी मागणी आज दानवे यांनी परिषद सभागृहात केली। तसंच मेरी संस्थेने यावर्षी हा अहवाल दिला असला तरीही पुढील काही वर्षात हाच अहवाल समन्यायी पाणी वाटपासाठी ग्राह्य धरून पाणी वाटप धोरण आखलं जाणार असल्यानं आगामी काळात मराठवाड्यावर होणाऱ्या अन्यायकारक धोरण विरोधात आवाज उठवला। राज्याला विकासाच्या दृष्टीने नेण्याची गरज असताना हे सरकार फक्त घोषणा करतं। सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणात दिसतो, मात्र प्रत्यक्ष जनतेपर्यंत विकास पोहोचला नाही।
विकासासाठी कोणतीही तरतूद नियोजन सरकार करत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे सरकार घोषणाबाज सरकार असून विकासापासून दूर पळणार सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात TDR घोटाळे झाले असून महाराष्ट्र राज्याला विकण्याचा प्रयत्न केला जातोय. धारावीचा विकास करताना पुनर्वसनाच्या नावाखाली विविध जागा अदानीच्या घशात घालण्याचं काम सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी 260 अन्वये प्रस्तावावर बोलताना केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री जयकुमार रावल यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. त्यांनी जनता सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. रावल यांनी आपल्या नातेवाईकांना कर्ज दिल्यामुळे बँक बंद पडली असा आरोपही त्यांनी केला. इतकेच नाही तर राजकीय दबावामुळे या प्रकरणाचा तपास होऊ शकला नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात या प्रकरणाचा ईडी मार्फत तपास करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. सरकारमधील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण समोर आणले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्याला उत्तेजन देण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. जयकुमार रावल यांनी बँकेमधील जवळजवळ 180 ते 190 कोटी रुपये आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले आहेत. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात असताना गुजरातमध्ये नातेवाईकांना पैसे दिले गेले असल्याचा दावा त्यांनी केलाय. यातून ती बँक बंद पडली. या संदर्भात तपास करण्यासाठी ज्या SITची स्थापना करण्यात आली त्या SITच्या तपासात देखील आरोपी क्रमांक 3 हे संजय कुमार रावल असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सहीमुळे रावल यांची अटक टाळण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. नागपूरमध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. इथल्या मुसलमान लोकांना कबरीवर प्रेम असणं गरजेचं नाही. ही दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांना सोलापूरकर दिसत नाहीत का? तिथं हिंदुत्व जागत नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. वेरूळमध्ये मालोजीराजे भोसले यांची गढी आहे. शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्तानं या गढी इथं मानवंदना अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील इतर नेते उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर इथं घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर हे भाष्य केले. निवडणुका आल्या की वाद उकरून काढला जातो, त्यामुळे समाजाने सावध राहणं गरजेचं असल्याचं देखील आवाहन त्यांनी केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असले वाद काढले जात आहेत, मात्र रक्षण करणं ही तुमची जबाबदारी असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कबरीचे रक्षण तुम्हीच करताना मग ते मूर्ख, तुम्हीही मूर्ख का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारचेच लोक कबर हटवण्याची मागणी करतात, त्यामुळं गोरगरिबांना अडचणीत आणलं जात असल्याचं ते म्हणाले. मुस्लिम समाजानं देखील या कबरीवर प्रेम करू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. सरकारला ही कबर काढायची असेल तर काढू शकता, मात्र गोरगरिबांना झुंजवू नका असं देखील ते म्हणाले. तेलंगणा राज्याने 42% OBC आरक्षण दिलं, मात्र महाराष्ट्र हे करणार नाही. फडणवीस असं करणार नाहीत, त्यामुळे लोकांनी शांत राहावं आणि पोटापाण्याचं काम करावं. त्यांनी दंगली करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय. नागपूर शहरात आज दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर सायंकाळी 2 गटात तुफान राडा झाला. दगडफेकीसह जाळपोळीची घटना घडली असून नागपुरात सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान बाहेरून आलेल्या लोकांनी ही दंगल घडवल्याचा आरोप नागपूरमध्येचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय. तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. प्रवीण दटके म्हणाले, बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली, गाड्या पेटवल्या, अग्निशामक दल आग विझवण्यासाठी आले असता त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे. माझ्याकडे 150च्या वर व्हिडिओ आहेत असा दावा प्रवीण दटके यांनी केलाय. बाहेरून येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांची घरे पेटवली त्यामध्ये दुरुपकर परिवार, पेशणे परिवार, घोटेंचे परिवार, चिरकेंचे परिवार आहेत. टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली अशी माहिती आहे. सकाळचे आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी भूमिका निभावली, परंतु बाहेरील वस्त्यांमधील लोकांनी येऊन महाल परिसरात, बडकत चौक परिसरात सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती आहे. सकाळी परिस्थिती वेगळी होती, पण नंतर प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ही दगडफेक आणि जाळपोळ केली आहे.
वस्त्यांमधील लोकांनी ती केली नाही असे दोन्ही गटाच्या लोकांचे म्हणणे आहे। आता दोन्ही बाजूचे लोक गल्लीच्या तोंडावर उभे असून दंगलखोर लोकांना पोलिसांच्या हवाली करत आहेत, असे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले। नागपूरमधील हिंसाचारामागे बाहेरच्या व्यक्ती असल्याचा आरोप केला जात असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे। नागपूरमध्ये दिसत असलेले चेहरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या ओळखीचेच असल्याचा आरोप त्यांनी केला। नागपूरमध्ये हिंसाचार करणारे नागपूरमधीलच होते। हिंदूंवर मुद्दाम हल्ले करून हिंदूंना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केलाय। हिंदूंना भडकवण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात, हा एक नवीन पॅटर्न तयार केला गेलाय। नागपूर किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारे काम करण्याची कोणाची हिंमत आहे का? हा एक दंगलीचा नवीन पॅटर्न निर्माण झालाय। आधी हिंदूंच्या डोक्यावर भय निर्माण करायचं, त्यांच्यावरती हल्ले करायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं। त्यानंतर राज्यात आणि देशात दंगली पेटवायच्या आणि त्यानंतर 2029च्या निवडणुकीला सामोरे जायचं, हा नवीन पॅटर्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। हल्ले करणारे कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे? राज्यात दंगली का घडवत आहात? हा महाराष्ट्रातील संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। होळीला देखील यांनी वातावरण खराब केलं असल्याचा आरोप राऊत यांनी केला। गुढीपाडव्याला देखील आपलेच लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील असा आरोप त्यांनी केला। राज्यात हिंदू मुसलमान दंगली पेटवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। त्यासाठी बाबरी मशिदीचं उदाहरण दिलं जात असल्याचंही ते म्हणाले। बाबरीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू असं ते म्हणत आहेत। मात्र सरकार तुमचं आहे, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, मग दंगली कशाला करता? सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी असं आव्हान त्यांनी दिलं आहे। बजरंग दल व विहिंपच्या आंदोलनानंतर नागपुरात झालेल्या दंगलीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे। त्यांनी राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत नागपूरची दंगल एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला आहे। गत काही दिवसापासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे रणकंदन माजले आहे। मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याचे भाष्य केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी सोमवारी या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले। त्यानंतर नागपुरात रात्रीच्या वेळी मोठी दंगल उसळली, त्यात 33 पोलिसांसह अनेक जण जखमी झालेत। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनाक्रमावर तीव्र संताप व्यक्त केलाय। तसेच या घटनेसाठी एक प्रकारे राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज खुलेआमपणे समाजात द्वेष पसरवण्याचा व दुही पिकवण्याचे काम करत आहे। एवढेच नाही तर महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोक आणले जात आहेत, हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असे आंबेडकर मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता म्हणाले। यावेळी त्यांनी नागपूरसह राज्यातील सर्वच जनतेला अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।